हा व्हिडिओ बघा. Say is recruited for intelligence task in India, there have been more Hindus than Muslims. If see all the number of cases from 1947 which have been these things under the official secret act and the counter-espionage cases, I think people in media must be this things that all these cases which come, so more than 4,000 cases, probably not even 20% would be Muslims. So it's a very wrong concept. We will carry the Muslims with us and we will make it. या व्हिडिओमध्ये दोगल साहेब सांगत आहेत की आतापर्यंत 4,000 केसेस झाल्यात. त्या 4,000 केसेसमध्ये भारतासाठी स्पाईंग करणाऱ्यांपैकी फक्त 20% मुस्लिम होते. मग बाकीचे कोण होते? हा विषय यासाठी निघाला आहे की आता जस्ट एक रिसेंटली केस आहे ज्यामध्ये एक एअरफोर्स ऑफिसरला पकडण्यात आलेलं आहे. या शर्माजींना पकडले आणि ह्यांना इंडियाबद्दल माहिती पुरवताना पकडले. अशा खूप साऱ्या केसेस या भारताबद्दल होत आहेत. पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की हे जे ऑफिसर्स आहेत, जे आर्मी ऑफिसर असू शकतात, नेव्ही ऑफिसर असू शकतात, एअरफोर्सचे असू शकतात, यांना अशी काय गरज पडते की जी भारताला एवढा दगा करतात आहे. आमची नेते मंडळींकडून तर अपेक्षा सुटलेली आहे. इट्स अ प्युअर बिझनेस. पॉलिटिक्स हा प्युअर बिझनेस आहे हे आम्हाला माहिती आहे. त्यांना देशाची एवढी काळजी नाहीये. पण जेव्हा तुम्ही फोर्स जॉईन करता तेव्हा तुम्ही शपथ घेता आणि तुमचं स्वप्न असतं की देशाची सेवा करायची, त्यानंतर सुद्धा ह्या गोष्टी घडतात. ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे आणि ही देशासाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे.